बर का रे, मला ना तुम्हाला एक गंमत सांगायची. गंमत. कसली रे गंमत? अरे मला ना आज मोनी दिसली होती. मोनी. मग रे? ती लई झाक दिसत होती, लई सुंदर दिसत होती. माझी ती. मी कुठं म्हणलं माझी? तुझीच यार. काय मला काय म्हणली माहिती का? काय? उद्या ना तुला शेतात चुम्मा देते. चुम्मा. आपल्याला? मला एकट्याला. तूच नवसाच आहे वाटतं. गप आहे, नावसाचं आहे. काय लावलंय तुम्ही? काय काढा ना. गप ना. तुम्हाला सांगतो दोघं बी ऐका नीट. ही लफडी बिफडी काही करायचं नाही. काम धंदे पाहिजे. आयुष्य बरबाद होतं येणे. याचं झालं वाटतं बरबाद आयुष्य. तुला सांगून फायदा आहे का काही? रे चाललो मी इथून. खेळायला ते जाय शेंगदाणे. नुसतं छान समजतो स्वतःला. मारीतच राहतो नुसता. जेव्हा नको परत शेंगदाणे आमच्यात. ते पोतं फाटल्याशिवाय. मोकार शेंगदाणे खाऊन घेतो. मी तर दादागिरी घेतो. हा ना. आखी शेंगदाणे पडले वाटतं. नाही नाही ना. नाही. परत शेंगदाणे टोचले. मग मोनी भेटली ती का? अरे भेटली ना. छान दिसत असं ग. काही मदत करू का तुमची? हो बघा ना, गाडी बंद पडली आहे. उतरा मग मी बघतो. थँक्यू. तू नसता तर मला काही जावं लागलं असतं आणि बाबा पण खूप चिडले असते. या महाराणी या. इतका उशीर? गाडी बंद पडली होती. तुझे नेहमीचेच नाटक झाले बाई. अगं म्हणून उशीर झाला ना. अगं पण नेहमी असं कसं उशीर होतो तुला? मी किती वाट बघते केव्हाची तुझी. आता गाडी बंद पडली होती. माझी काय चूक? काय तू नेहमी असं करती? परत भेटलोस आपण. हो. कुठं राहतेस तू? इथे जवळ राहते. मग आपण पायी पायी जाऊ. चालेल. चल.
काय करतेस तू? मी कॉलेज करते सध्या आणि डान्स क्लासही घेते. डान्स क्लास पण घेते? तुम्ही काय करता? मी काय आपलं शाळा पण शिकलो नाही, आता काय शेतीच करतो. वाव, शेती मला खूप आवडते. मग येत जायचं की आपल्या शेतामध्ये? खरंच? मग या की उद्या चालायचं मग. होय. चला मग. पण ते तुझ्या चुम्म्याचं काय आलं, दिला का नाही चुम्मा तुला? मग अरे कसला काय चुम्मा, चुम्मा नाही दिला? कसला काय, गेली सोडून राव मला ती. ब्रेकअप झाला आमचं. हे खरं ब्रेकअप झाला? हा ना राव, सोडून गेली तुला? सोडून गेली. जाऊ दे, गेली तर सोडून. ती काय अप्सरा नव्हती ती, तिच्यापेक्षा कितकं भारी पोरी पडेल. ती फेरून लावती, आपण शेंगदाण्याचं कूट लावितो. पायल, कसं वाटलं मग आमचं शेत? खरंच खूप छान वाटलं. असं वाटतंय की सारखं 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 येत राहावं. आणि येत जायचं की मग, आपलंच शेत आहे. खूप शांत वाटतंय. हो, शांत आहे खूप. अरे काय राहुल, आज तो बहुत खुश दिख रहे हो तुम. शेंगदाणा बिंगदाणा खाल्ला का काय नाही? अरे नाही रे भो, सांगताना बिंगताना काय नाही खाल्ला. पोरगी आवडली ना आपल्याला. पण तुला एक सांगतो, मला लय दिवसापासून वाटत होतं मी अशा प्रेम प्रकरणात बिकरणात पडणार नाही म्हणून. ते तर आम्हाला माहितीच होतं रे. पण आहे ना, प्रेम आहे भाऊ, प्रत्येकाला होत. म्हणजे आता आपले राहुल भाऊ प्रेमात पडले वाटत. पण भाऊ जरा जपून, हे प्रेम आहे ना लय अवघड गोष्ट आहे. हा, एकदा का त्याच्यात घुसलं ना, बाहेर निघायला अवघड राहत. बरं का भाऊ, भाऊला माहिती सगळं, कारण की भाऊचा ब्रेकअप झालेला आहे, त्याला सगळं माहिती. पण आहे ना, मला ती पोरगी लय आवडती राव. अरे मग दे ना सांगून तिला. मेल्यावर सांगतो काय तिला आता? अरे एवढं लवकर सांगू का तिला? मग काय होतं? अरे बाबा, प्रेम कुल्फी सारखं राहत, जेवर पगडत नाही तेवढंच खाऊन घ्यायचं. हा, नंतर का पाणी प्यायला जातो का घरी तिच्या? असं काय नाही राहत. गप. अरे काय रावले, लय गणगणी दुसऱ्याला असतो. अरे त्या पायाला कसं मनातलं सांगू ते कळालं ना मला. एवढंच वय. अरे काय राहुल, लय सोपं आहे. काय करायचं, असं जायचं ते समोर गेला का, मनात हात ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि द्यायचं सांगून तिला तुझ्या मनात काय ते. आणि डोळे बंद गेल्यावर हाणलं बिनलं मग त्याने. तेव्हा घेऊ ना पाहून. आता तर सांग तिला काय तुझ्या मनात ते, दे सांगून. टीव्ही अरे ते मोनी नाही का, मोनी, तिला मी अशीच पटवली होती. माझं होईल का? तुला म्हणलं ना, पाहू पुढचं पुढं. आता ट्राय तर कर. जाऊ का मग? हा जा, बिंदास जा, आणि आल्यावर सांग काय झालं. तू चलतो? नको रे, तू जा, तुझं काम आहे. जा जा जा, आणि सांग मला काय झालं ते. बाय. राहुल, काल काय बोलत होता तू फोनवर? पटकन सांग, मी आईला काही न सांगता आली. काही नाही. सांग ना आता, सांग ना. आता कसं सांगू तुला? सांग ना. जर मी तुला आज सांगितलं ना, तर मला आपलं नातं तुटायची भीती वाटते. मी जर चुकलो तर तुम्हाला सांभाळून घेस. हो. पायल, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो. मला खूप आवडते तू.
तुला आवडतं का मी? वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे. हो, मान्य आहे मला तुझं प्रेम. तुझ्या दिसभर खोळ्यागत पळत घर घर फिर डोक्यावर हे पडलया, मन उन्हाळ झालया तुला फील करतया, मन उन्हाळ झालया तुला फील करतया, मन उन्हाळ झालया, मन उन्हाळ झालया. फोटो तुझा डोळ्यामध्ये अपलोड तोही मला कधीतरी रिप्लाय देना. हो फोटो तुझा डोळ्यामध्ये अपलोड आहे ना, तोही मला कधीतरी रिप्लाय देना. लय लय तुला करतया, मग मग तुझ्या दिसभर पोळ्यागत पळतया, घर घर फिर डोक्यावर हे पडलया, मन उन्हाळ झालया तुला फील करतया, मन उन्हाळ झालया तुला फील करतया, मन उन्हाळ 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 उन्हाळ. फेस तुझा फुलवाणी स्वॅग हाय फाय ग, लुक तुझा पाहून मी हैराण आहे ग, आहे ग, आहे ग, आहे ग. हो फेस तुझा फुलवाणी स्वॅग हाय फाय ग, लुक तुझा पाहून मी हैराण आहे ग. थोडं थोडं कळतया थोडं वळतया. या 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 या. नमस्कार 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 नमस्कार. बस. कसा झाला प्रवास तुमचा? प्रवास सुखाचा आला. मम्मी पप्पा नाही आले? मम्मी पप्पा गावी असतात अच्छा. आणि मी इथे जॉब करतो, तर आई बोलली जाऊन ये मुलगी बघून ये तिथे असतो तर मी अच्छा आलो. म्हणून आले. पायल पाणी आण ग बा, पाहुणे आले.
झालंय? माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे. अच्छा, तुम्ही कशात इंजिनिअरिंग केली? मी सिव्हिल मध्ये केली. अच्छा, मग सध्या तुम्ही जॉब करतायत का? हो, मी इथेच कंपनीमध्ये जॉब करतो. आणि सॅलरी किती मिळते तुम्हाला? सॅलरी मला 45,000 रुपये महिना आहे. ओके. हाय, मी सोहम. मी पायल. बोल मग, काय आहे तुझ्या मनात? मी तयार आहे. तुम्ही मनाने खूप चांगले आहात. प्लीज मला वाईट समजू नका. माझ्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती आहे ज्याच्यावर मी खूप प्रेम करते. आवडलं मला तुम्ही खरं बोलले ते. बट आय एम सॉरी, मी तुमचं मन दुखवलं. अरे काही नाही. पायल, काय झालं? एवढी का दुःखी तू? कसं सांगू तुला? सांग ना, माझ्यापासून काही लपवू नको. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ बघितलंय. आता आपण नको भेटायला. अगं त्यात काय एवढं दुःखी होण्यासारखं? मी आहे ना, काळजी नको करू. पण तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आहे ना बाबा, खूप मनापासून. चिंचापडी तुझ्या येडी. अरे राहुल, एवढं तोंड लटकून का बरं बसलाय? तर काय सांगू तुला, तर पायलच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं ना. एवढं कुठं सिरियस घेत राहत्या का रे यार? हा, प्रेम टाइमपास करायचा असते. तू काय एवढं सिरियस घेत बस ना काय? खेळ नाही का ते टाइमपास करायला? प्रेम केलं होतं तिच्यावर खरं खरं, आणि ते मिळवणारच तिकडं काही बी होऊ. अरे बाबा, सोड तिचा नाद. कशाला ते बिचारीचं लग्न होत असेल तर उद्या ना, कशाला मध्ये आडमुठा घालून राहिला? मग हॅलो. हा बोला ना. हा, का बरं? काय झालं पण? बोला ना. काय, का बरं पण नेमकं? काय झालं? कोणाचा फोन होता? अहो, मुलाकडचा फोन होता. आपल्या पायाच्या स्थळाला नकार दिला त्यांनी. आता काय करायचं? मग त्यात रडण्यासारखं काय झालं असं? दुसरं एखादं चांगलं स्थळ येईल तिच्यासाठी आपल्याला. बाई बाई बाई, पायांना सारखी पसारा करत असते. जिथं पुस्तक तिथंच ठेवून देती.
आहे याच्यात? फोटो कोणाचा आहे हा फोटो? पायल, ए पायल, काय हे फोटो कोणाचा आहे हा? अगं फ्रेंडचा आहे तो. कोण आहे पण असं फोटो याच्यामध्ये? फ्रेंड आहे. कोण आहे पण? काय चालू आहे तुझं? फ्रेंड आहे ना आई. अगं पण असा फ्रेंडचा फोटो कोणीच ठेवत नसतं. नेमकं काय चालू आहे तुझं? मला काय ते खरं सांग, मला बाकीचं माहित नाही. आई माझं खरंच प्रेम आहे का त्याच्यावर? म्हणजे इकडे बघ, काय आहे? प्रेम आहे त्याच्यावर माझं. एक तोंडात ठेवून देऊ का तुझ्या? काय वाटायला पाहिजे तुला. आणि हे असलं मला चालणार नाही. आणि जर असं असेल तर मी त्या मुलाला भेटल्याशिवाय काही पुढचं करणार नाही. माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. नाही, तू मला आधी त्याला भेटायला घेऊन ये, मग मी ठरवेल की काय चांगलं आणि काय वाईट ते. हो चालेल. घेऊन ये मला भेटायला. हो. राहुल कुठे आहे रे? मला त्याला भेटायचंय. आता तो नाही भेटणार तुला कधी. का? ज्या दिवशी त्याला कळालं की तुझं लग्न ठरलंय, तो त्याच विचारात चालला होता आणि मागून येऊन एका 4 व्हीलरने त्याला उडवलं. तिथं जागेवर दगडावर डोकं आपटून तो मेला. आता तो कधीच भेटणार नाही. मला हे माहित पण नव्हतं की त्याचं हे पहिलं प्रेम शेवटचं असेल. तो बोलला होता की शेवटपर्यंत तुझी साथ दे, आणि अर्धा तास सोडून गेला. अरे अच्छा गावात राव पोरगा गेला राव. कोण रे? अरे एक ओळखीचा व्यक्ती होता आपला राहुल नावाचा मुलगा, म्हणजे जवळच होता. एक जवळीकपणा होता थोडाफार त्याच्याबरोबर. अरे या राहुलच्या मोबाईलमध्ये मी आपण जी मुलगी पाहायला गेलो पायल, तिचा मी फोटो बघितला. यांचं प्रेम प्रकरण चालू होतं. मी तुला नेमकी सांगणार पण म्हणलं आधी कन्फर्म करून घेऊ, कशाला बुवा उगाच. त्याच्यामुळे म्हणलं पहिले स्थळ बघून येऊ मग तुला सांगू असं. हे बघ विनोद, हां हे मला माहित होतं. हां ज्या दिवशी आपण मुलगी बघायला गेलो, हां त्या दिवशी मला ती टेरेसवर घेऊन गेली हां हां आणि तिथे मला असं असं सांगितलं. हां मला ह्याच गोष्ट खूप वाईट वाटते. हां आणि अरे झालं असं हां की तिचं लग्नही जमत नाहीये हां आणि तिचे घरचे डिस्टर्ब आहे पूर्णपणे आणि ती पण डिस्टर्ब आहे. मग काय वाटतं तुला काय? तर मला असं वाटतंय विनोद, मी काहीतरी केलं पाहिजे रे. खरंय तर यावर तुझं काय मत? बरोबर आहे. आता शेवटी आपल्यामुळंच तिचं, आता आपण आपल्याला वाटलं तिला तिचा व्यक्ती भेटल त्यामुळे तू लग्न मोडलं. हो ना, तेच ना. पण शेवटी तिच्या नशिबातच नव्हतं ते. आता त्याला ती तरी काय करणार. बाळा, तुझी काळजी घे, घरच्यांची काळजी घे, नवऱ्याची काळजी घे, हो सगळ्यांची काळजी घे आणि व्यवस्थित राहा. हो आई, तू पण तुझी काळजी घे. हो बाळा.
ती ना पायल हे बघ असा हात इथं येईल डोळे मिटशील. धगधग. मी सध्या कॉलेज करते आणि डान्स क्लास पण चालूच आहे. डान्स क्लास पण घेते. काल फोनवर काय बोलत होतं पटकन बोल, माझ्या मम्मीला नाही सांगून आले मी घरी. हा असं भरल्यासारखं. याचं नाव काय? अरे एवढा भारी राहिला तो. कधी माझ्याकडे होता राव. केला होता राव पोरेने. हॅलो गाय. इथं सेंटरला जाईन मग मस्त येते. दाखव परत. हा दिसतंय का एकदा बघा ना. हो याच्यात दिसतंय बघा एकदा. दिसतंय ना. हो हा. कट 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 ऍक्शन. राहुल कुठे गेला रे? ये होता है क्या. मित्रांनो टेक हा 5वा टेक झालेला आहे तरी पोरगी काही देईना. हिला पहिले घरी हाकला. हा पहिले घरी हाकला. तुझीच बायको आहे, तू दाखल.